नमस्कार मंडळी, आज 24 ऑक्टोबर. आजचा दिवस तुम्हा सर्वांना मन प्रसन्न व आनंदी जाओ. आजच्या ठरलं तर मागच्या भागात सायली खूप खुश असते. ती पूर्ण आजीला म्हणते की पूर्ण आजी, मी तुमच्याशी रोज दोनदा फोनवर बोलायची, पण मन काही भरतच नव्हतं. मला कधी भेटते असं झालं होतं. आणि मीही बघितलं की तुला तुझ्या आई बाबाला भेटून किती आनंद झालाय तू. आणि तो प्रत्यक्ष पाहायला मी धावत इथे आले. आणि पूर्ण आई, तसंही दिवाळीच्या दिवसात आम्ही तुला माई मावशीच्या इथे राहूच नसतं दिलं. तेवढ्यात सायलीचे बाबा उठून पूर्ण आजीची माफी मागतात की पूर्ण आजी, आम्हाला माफ करा. सोनालीला मदत करण्याच्या नादात आम्ही वाहून गेलो. चूक झाली आमच्याकडून, आम्हाला माफ करा. तुम्हाला तुम्ही केलेल्या गोष्टीचा पश्चाताप होतोय ना? मग झालं गेलं ते विसरून जा. खरंच मैनाताई, तुम्ही आता सगळं मागचं विसरून जा. नाही हो वहिनी, तुमच्या सगळ्याच्या सांगूपणाचा गैरफायदा आम्ही घेतला हो. मी असं वागायला नको होतं. चल मैने, तू सामान घे आपलं. अहो, आम्ही तुम्हाला जा असं कुठं म्हणतोय. नाही हो प्रताप साहेब, ते राहायची आमची लायकीच नाहीये. आम्ही खरं तर अशी चूक केलीच कशी काय? आम्ही खरं तर कपाळ म्हणून घ्यायला पाहिजे. सायली त्यांना प्रेमाने समजायचा प्रयत्न करते की आई, चूक माणसाकडूनच होती ना ग, आणि तुम्ही परिस्थितीमुळे ही चूक केलीये, त्यामुळे ठीक आहे. पण पुन्हा असं कधी झालं ना तर आम्हाला स्पष्ट सांगा, हे करतील तुम्हाला मदत. काय हो? अर्जुनचं लक्ष नसतं. अर्जुन विचारत असतो, हो हो हो. मी घरी आले आणि तुम्ही लगेच जाण्याचा विषय काढला. मी रागवेल ना? चालेल तुम्हाला? नाही नाही नाही, ठीक आहे, नाही जाणार. अहो बसा, हो बसा. आजी, दिवाळीत फुल गोरब असणार म्हणजे पणजीपासून तर म्हणजे माझ्या पोटातलं पंथी दिवा म्हणजे पंटूपर्यंत तर फॅमिली खूप आनंदात असते. तेवढ्यात विमल येऊन म्हणते की तुम्ही सगळेजण असे आनंदाने हसतात ना, तेव्हा माझं मन खूप भरून येतं. वहिनी, पूर्ण आई, मी खरंच गेल्या जन्मी काही पुण्य केलं असेल म्हणून मला या जन्मी या घरात काम मिळालं. विमल, अगं तू या घरात कामच नाही करत तर तू या घरातली एक आहेस. चला, मला आत्ता कुठे दिवाळी सुरू झाल्यासारखं असं वाटतंय. नाही मला दिवाळी तेव्हाच सुरू झाल्यासारखी वाटेल जेव्हा मी सायलीच्या हातचा फराळ खाईल. हां, पूर्ण आजी, तुम्ही हातपाय धुवून या, मग मी तुम्हाला चाटायला देते. पण आजी, फराळ खा तू, पण गोड तेवढं थोडं. चुप, माझी शुगर नॉर्मल आहे. मी दिवाळीत गोड खाणार आहे. तू कोर्ट बसवलंस तरी ऑब्जेक्शन ओव्हररूल्ड. तिकडे प्रिया खूप रागावून बसलेली असते. हे सगळं किती अनफेअर आहे. त्या सायलीने सतत सगळ्यांच्या डोळ्यावर पट्ट्या बांधल्यात. आता तर तिचे आई बाबा पण आलेत. तिच्या आई बाबाला ना घराच्या बाहेर काढायलाच पाहिजे. एक संधी गेली म्हणून काय झालं? तू काळजी नको करूस. त्या घाणेरड्या माणसांना मी आपलं घर पटू देणार नाहीये. मी असं काहीतरी करेल ना की ते सायलीचे खोटारडे आई बाप या घरातून निघून जातील. सगळेजण फराळ करायला बसतात. सायली सगळ्यांना फराळ देते आणि पूर्ण आजीला म्हणते की पूर्ण आजी, हा सगळा फराळ सांगा बरं कसा झालाय. पूर्ण आजी लाडू खाते आणि म्हणते की असं त्यात विरघळणारा लाडू फक्त प्रतिमा बनवू शकते. आणि आता तू. अगं पूर्ण आजी, चकली खाऊन तर बघ कशी खुशखुशीत झालीये. सायली, तू म्हणायचीस ना की तू आश्रमात असताना असाच फराळ बनवायची. पण मला तर शंका आहे की प्रतिमाने येऊन तुला कधी शिकवला असेल. तेवढ्यात अर्जुन आणि सायली येतात. पूर्ण आई, माझ्या बायकोने तुझ्यासाठी काय आणले बघ, फटाके. हे असले फटाके पाहिले ना की मला अगदी लहान असल्यासारखं वाटतं. पूर्ण आई, अस्मिताचं बाळ येऊस तर आपण सगळेजण लहानच आहोत. आणि आता तर अख्खं पनवेलला कळेल की सुभेदाराच्या घरातली दिवाळी जोरदार साजरी होणार. तुम्ही सगळे बाहेर व्हा, मी आई बाबाला आणते. ते गेस्ट रूम मध्ये आहेत ना. लवकर ये, नाहीतर फटाके संपतील. तुम्ही सगळे व्हा पुढे, मी आणते फटाके. एकीकडे सायलीचे आई बाबा खोलीत विचार करत असतात की मैनावती, आता मला वाटत नाही की आपण जास्त दिवस टिकेल इथे. आता आपण लवकरात लवकर मोठा दल्ला मारायलाच हवा. पण आता जे काय करायचं ते नीट विचार करूनच करायला पाहिजे.
घाई केली तर जेलमध्ये जाऊत आपण. आता चान्स मिळाला तर दिवाळीमध्येच, नाहीतर दिवाळीच्या नंतर. नक्की मोठा दल्ला मारायचा. तेवढ्यात सायली येऊन दरवाजा उघडते. सायलीचे आई बाबा खूप घाबरून जातात. तुम्ही दोघे इथे खोलीत काय करताय? बाहेर चला ना, सगळेजण गप्पा मारताय. नाही नको ग, राहू दे. आम्ही एवढी मोठी चूक केलीये, कुठल्या तोंडाने आम्ही तुझ्या सासरच्या माणसांपुढं राहूत बरं? बाबा, आता तुम्ही ते सगळं विसरून जा. आणि माझ्या सासरची माणसं खूप चांगली आहेत मनाने, खूप मोठ्या मनाची आहे. त्यांच्या सगळं हे लक्षातही राहणार नाही. तुम्ही बाहेर चला आणि त्यांच्याशी गप्पा मारा. ग पण आता पण नाही बिन नाही हं. चला तुम्ही. सगळेजण मिळून आनंदाने दिवाळी साजरी करतात. अर्जुन विचारात असतो की हे खरंच सायलीचे आई बाबाच आहेत ना? सायली म्हणाली होती की ते इन्सिक्युअर आहेत. मग तिचे आई बाबा असे का वागले असतील? मान्य आहे की त्यांना फायनान्शियल प्रॉब्लेम झाला असेल, पण त्यासाठी ते खोटं बोलले. सायली तर या सिच्युएशनमध्ये असं कधीच वागणार नाही. पण हे दोघे. तिकडे विमल सकाळी सगळ्यांना कॉफी देते आणि म्हणते की तुम्ही सांगितलं ना तशी सगळी लक्ष्मीपूजनाची तयारी करून ठेवलीये मी. बरं केलं प्रताप. कल्पना, आजचा लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त चुकून चालणार नाहीये हं? आणि अर्जुन, तू आणि सायलीने पूजा करायची आहे. आता कामाचं निमित्त काढून उशीर नको करूस. अर्जुन सुद्धा एक्सायटेड होऊन म्हणतो की आज नो कामाची, आराम. घरच्या लक्ष्मीसाठी मी सोन्याचा हार करून घेतलाय. आणि अर्जुन, तुझ्या बायकोसाठी हं? पूर्ण आजी. अगं या सगळ्याची काय गरज होती? अगं मला दागिने घालायची हौस नाहीये, माहिती आहे ना तुम्हाला. तुझ्यासाठी नाही ग, माझ्या नातसूनेचा मान म्हणून. अश्विन उठून म्हणतो की तुला 2 सुना आहेत ना. आहे पूर्ण आजी, पण तू हे सविस्तरपणे विसरतेस ना. अश्विन, अरे जाऊ दे ना, तसंही मला सोन्याचा मोह नाही. अरे अगं पण तू ऐकलंस ना, तो काय साधा दागिना नाहीये, या घरच्या सुनेचा मान आहे तो. आणि मला असं वाटतं की तो मान तुला सुद्धा मिळायला हवा. अश्विन प्लीज, आज सणाच्या दिवशी हे सगळं नको आहे. का? सणावाराच्या दिवशी अन्याय सहन करायचा असतो असं कुठे लिहिलंय का? आणि तसंही सुभेदाराच्या घरात आता न्याय होतो कुठे? अश्विन, अरे तुझा जीव तोडून काही होणार नाहीये. लग्न झालं त्या दिवशी त्यावेळेस 4 दिवस चांगले वागले माझ्याशी. लीने जेव्हापासून सगळ्यांचे कान भरले तेव्हापासून सगळेजण चुकल्यासारखे साईने आमचे काही कान वगैरे भरले नाहीये तन्वी. तुझा खोटारडेपणा आमच्या पुढे आला ना, म्हणून आम्ही सगळेजण असं वागतोय. का? पण माझ्यापेक्षा खोटारडी माणसं या घरात राहतातही नाही. म्हणजे मी कधी खोटं प्लास्टर लावून पैसे उकळले नव्हते तुमच्याकडून. पण हा खोटारडेपणा ज्यांनी केला ती माणसं इथे पंक्तीला बसलेत. आणि मला मात्र नियम क्रमांक 1, नियम क्रमांक 2, नियम क्रमांक 3. बस झालं तन्वी. सणाच्या दिवशी सगळ्यांचा मूड खराब नको करूस. नाहीतर काय, दिवाळीच्या दिवशी तरी घरात शांतता राहू दे. ठीक आहे, मी आणि अश्विन सगळ्यांचं निरूपपणे ऐकून घेतो ना, म्हणून आणखीन छेडा आम्हाला. नाही ठीक आहे. ठीक आहे अश्विन. नाही, तुम्ही सायलीला द्या ना, साड्या द्या, दागिने द्या, मी काहीच बोलणार नाही. अश्विन, मी माहेरी जाऊन येते. नाही, तिथेही माझ्याशी कोणी छान नाही बोलणार, पण दिवाळीच्या दिवशी मला सगळ्यांशी छानच वागायचं, असं म्हणून प्रिया निघून जाते. अश्विन म्हणतो की माझा आणि माझ्या बायकोचा आजचा कोटा पूर्ण झाला असेल तर मीही निघून जातो. तुम्हा सगळ्यांना हॅपी दिवाळी. तेव्हा सायलीची आई म्हणते, बाय बाय बाई. अगं सायली, या तन्वीची जीभ आहे का सुई, कशी पटपट बोलती. आणि पूर्ण आई, तुमचा तो नातू, तो पण तिच्या नादाला लागून कसा बोलला. वाईट वाटत असेल ना तुम्हाला. पूर्ण आई, खरं तर तन्वीला तूच बोलू शकतेस, तू काही बोललीस नाहीस. माझं आणि सायलीचं या बाबतीत बोलणं झालेलं आहे. ती म्हणते ते मला पटतंय की तन्वीशी वाद घालणं म्हणजे चिखलात उडी मारणं. तिला काय बोलायचं ते बोलू दे. तिच्याकडे लक्ष देऊन आपण आपली मनस्थिती बिघडून घ्यायची नाही. नाही, खरं आहे. सायलीने आम्हाला सांगितलं होतं ना, तेव्हापासून आम्ही तिच्याकडे दुर्लक्ष करतो. तुम्ही सगळेजण गप्पा मारा, मी माझं काम करतो. अरे तू मनालाच होतास ना मगा, नो का. पण अस्मिताताई, आता मला काम करावं लागेल ना. आता काम केलं संपेल तर मग मी संध्याकाळी फ्री होईल. कॉफीकडे बघतो.
बायको, कॉफी मी गरम करून आणून देते तुम्हाला. अर्जुन रूममध्ये विचारत असतो की अश्विनने डॉक्टर केदारला फोन लावला होता. बोलण्याचा विचार करत असतो. तेवढ्यात सायली कॉफी घेऊन येते. अहो, काहीतरी चुकतंय असं वाटतंय मला. सायलीचे आई बाबा मिसमॅच आहे असं वाटतंय. मी या बाबतीत इन्व्हेस्टिगेशन केलंच पाहिजे. सायली कॉफी घेऊन येते तेव्हा, अहो कॉफी ठेवलीये तेवढी आधी पिऊन घ्या. अहो एवढा कसला विचार करताय? नाही, एका केसबद्दल विचार करत होत. मला वाटलं होतं त्यापेक्षाही केस जरा कॉम्प्लिकेटेड चाललंय. असं करतो की लवकरात लवकर पुरावे गोळा करतो आणि केस एकदाची संपवतो. संपेल ओ, ही केस पण संपेल. मधुभाऊची केस संपायला किती वेळ लागला? आणि शेवटी विजय तुमचाच झाला ना. मग तशी ही केस संपेल. अगं माझं काम तर चालूच राहणार आहे. बरं तू तुझी दिवाळी तुझ्या आईबाबासोबत एन्जॉय कर. बरं मला सांग की तुझ्या आईबाबांना जुन्या मेमरीबद्दल विचारलं की नाही? फराळ करण्याच्या नादात निवांत गप्पा मारताच आल्या नाही त्यांच्याबरोबर. पण मी अधूनमधून जातीये त्यांच्या खोलीत त्यांच्यासोबत गप्पा मारायला. पण सतत काही काम आठवतं आणि मला परत जावं लागतं. मग आज एक काम कर, तू त्यांच्याशी भेट आणि त्यांच्याशी गप्पा मार. नाही, एक काम करूया, मी पण येतो तुझ्या बरोबर. आपण एकत्र गप्पा मारूया. चालेल. थोड्या वेळाने मी त्यांना चहा द्यायला जाणार आहे. तोपर्यंत तुम्ही तुमचं काम आणि कॉफी संपवा. आणि आता मी प्रतिमा आत्यालाही फोन करून सांगते की पूर्णा आजी आल्यात. तर प्रेक्षकांनो, पुढील भागात सायली पूर्णा आजीला विचारते की पूर्णा आजी, हा हार आता काढून ठेवला तर चालेल का? अगं हा हार तुझाच आहे, तुला जे हवं ते तू कर. सायलीची आई तो ड्रॉवरमध्ये ठेवलेला हार चोरते. सायली खूप घाबरून जाऊन म्हणते की मी सगळ्यांपुढे हा हार काढून ठेवला होता. आता इथे तो हार नाहीये. अर्जुन, सगळ्या खोल्या तपास, एकही खोली सोडू नकोस. तेव्हा अर्जुनला हार सापडतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढील भागात.